परंपरा नाही, हा आहे जीवनाला दिशा देणारा मार्ग. हे केवळ विधी नाहीत, हे आहेत शास्त्राच्या अधिष्ठानावर उभे असलेले संस्कार. सनातन धर्मातील सण, पूजा, आचार आणि त्यामागचा अर्थ शास्त्रीय दृष्टिकोनातून, साधकांच्या संवादातून. सनातन संवाद, परंपरा, शास्त्र आणि सत्याचा संवाद. या रविवारी पाहूयात सनातन संस्थेचे अमोल कुलकर्णी यांची नागपंचमी या सणासंदर्भातील मुलाखत. आर चॅनल, सर्वांच्या घराघरात, प्रत्येकाच्या मनामनात. नमस्कार. हिंदू धर्मातील सण, उत्सव, श्रद्धा, परंपरा या साऱ्यांवरती आध्यात्मिक आणि शास्त्रीय दृष्टिकोनातून प्रकाश टाकणाऱ्या सनातन संवाद या विशेष मालिकेमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. श्रावण मासारंभ झाला की पहिलाच सण येतो, तो म्हणजे नागपंचमी. आणि नागपंचमी म्हटलं की खेड्यापाड्यामध्ये त्याचा एक वेगळा उत्साह आपल्याला बघायला मिळतो. झाडाझाडाला बांधले जाणारे पाळणे, महिलांची त्या माहेरच्या याच्या संदर्भातली गाणी, असा बराच एक वेगळा माहोल येतो. आणि हा नेमका सण म्हणजे याची सुरुवात कशी झाली, याच्या पाठीमागे शास्त्रीय आध्यात्मिक कारणं काय आहेत, या अनुषंगानं आपण आज या नागपंचमीच्या सणावर चर्चा करणार आहोत. आणि यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये सनातन संस्थेचे माननीय अमोल कुलकर्णी सर आपल्यासोबत आहेत. सर, तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये मनपूर्वक स्वागत. तर आपण आता या पहिल्याच सणावरती चर्चा करतोय, नागपंचमी. नेमका हा सण कधीपासून सुरू झाला, याची काय ऐतिहासिक पार्श्वभूमी काय आहे? सर्वांना नमस्कार. नागपंचमी हा जो सण आहे, खरं तसं बघता श्रावण महिना हा सणांचा राजा असं म्हणता येईल. आणि त्या श्रावण महिन्यातला सुरुवातीचा जो पहिला सण आहे तो म्हणजे श्रावण शुद्ध पंचमी, म्हणजेच नागपंचमी. आता जसं तुम्ही सांगितलं की त्या नागपंचमीला स्त्रियांची एक लगबग असते. तिथे त्या सणाला नागाचं पूजन केलं जातं किंवा झोके खेळले जातात, हातावर मेहंदी काढली जाते, छानपैकी नवीन वस्त्र परिधान केली जातात. एक आनंद देणारा असा तो सण आहे. आता ह्या नागपंचमीचा आपण जर विचार केला तर लक्षात कसं येतं ना की आपल्या हिंदू धर्मामध्ये काय सांगितलंय, तर चराचरामध्ये ईश्वराचा अंश असतो. तर हेच तत्व नागांच्या बाबतीत इथे लागू होतं की नागदेवता आपण म्हणतो ना, तर ह्या नागदेवतेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा जो दिवस आहे तो दिवस म्हणजे नागपंचमी. आता ह्या नागपंचमीला काही पौराणिक संदर्भ पण आहेत की हा कधीपासून सुरू झाला किंवा काय. तर आपण जर बघितलं तर महाभारतामध्ये या संदर्भातली कथा आहे. महाभारतामध्ये राजा जन्मेजय की त्याचे जे वडील असतात परीक्षित, या परीक्षित म्हणजे कोण, तर पांडवांचे नातू. राजा परीक्षितांचा मृत्यू होतो. तो कशामुळे, तर तक्षक नाग चावल्यामुळे. तो त्यांना दंश करतो आणि त्यात त्यांचा मृत्यू होतो. आपल्या वडिलांच्या या मृत्यूचा सूड घेण्यासाठी जन्मेजय राजा जो असतो तर तो सर्पयज्ञ करण्याचं ठरवतो. आणि त्या सर्पयज्ञामधून जे काही मंत्र म्हटले जातात त्या मंत्राचा प्रभाव असा असतो की संपूर्ण पृथ्वीवरील नाग ह्या तिकडे ओढून तिकडे येतात, म्हणजे आणले जातात ओढून मंत्र शक्तीद्वारे. आणि ते तिथे त्या यज्ञामध्ये ते समर्पण व्हायला लागतात. स्थिती अशी येते की पृथ्वीवरचे सगळे नागच जणू नष्ट होत आहेत की काय. त्यावेळी जे आस्तिक ऋषी असतात ते आस्तिक ऋषी तिथे येतात, जन्मेजयाला ती समजूत काढतात आणि त्याला समजून सांगतात. हे केल्यावर जन्मेजय पण प्रसन्न होतो आणि तो आस्तिक ऋषींना सांगतो की तुम्ही वर मागा माझ्याकडे. मग त्यावेळी ते त्यांना आस्तिक ऋषी वर मागतात की हा जो यज्ञ तू चालवलायस सर्पयज्ञ तो थांबव. अच्छा. आणि तो यज्ञ हा ज्या दिवशी थांबला तर तो दिवस होतो म्हणजेच पंचमीचा, श्रावण शुद्ध पंचमीचा. आणि मग त्यामुळे तक्षक आणि आदी सगळ्या नागांचं तिथं रक्षण झालेलं आहे. त्यामुळे ती कथा आपल्याला महाभारत काळामध्ये आपल्याला लक्षात येते. अजून एक आहे की श्रीकृष्णाने यमुना नदीच्या डोहामध्ये जे कालिया नागाचं मर्दन केलं, त्याचा अहंकार नष्ट केला, तो दिवस सुद्धा श्रावण शुद्ध पंचमीच. अच्छा. म्हणजे त्यामुळे ह्या दिवसाला ना एक प्रकारचं आध्यात्मिक महत्व आहे. तसं म्हटलं की हा सण कशासाठी आहे, तर हा सण कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नागदेवतेप्रती. या संदर्भात पण एक खूप अशी छान कथा आहे. नागांचं जर आपण बघितलं, नाग हे आपल्याकडे शुभ प्रतीक समजलं जातं. म्हणजे शिव आहे तर शिवाच्या अंगावर सुद्धा नाग आहेत, 9 प्रकारचे नाग असतात. तसंच
शेष शय्येवरती विष्णू विराजमान असतो, म्हणजे शेष नाग आहे. तर म्हणजे तो एक अतूट असं ते एक नातं आहे. समुद्र मंथन जे झालं, ते समुद्र मंथनामध्ये श्री विष्णूंनी कुर्मावतार घेतला होता आणि त्या कुर्मावतारामध्ये जी दोरी ती झाली, ती दोरी म्हणजे वासुकी नागच होता. बरोबर. त्याचबरोबर त्या समुद्र मंथनामध्ये हलाहल विष उत्पन्न झालं, निर्माण झालं आणि ते विष हे एवढं झाल होतं की संपूर्ण ब्रह्मांडच नष्ट होते की काय अशी भीती निर्माण झाली होती. शेवटी भगवान शिव हे ते विष प्राशन करायला गेले, सिद्ध झाले आणि त्यांच्याबरोबर 9 नाग, या 9 नागाने सुद्धा त्या विषाचा एक अंश असा प्राशन केला. म्हणजे सृष्टीचे रक्षण जे केलं शिवानी, त्यानंतर शिवाला निळकंठ असं नाव पडलं, कारण तो कंठ त्यांचा निळा झाला. तर शिव हे त्या नागांवर प्रसन्न झाले, कारण सृष्टीच्या रक्षणाचं कार्य हे त्यांच्याबरोबर त्या 9 नागांनीही केलं होतं. आणि म्हणून शिवानी त्यावेळी काय केलं, तर त्यांना वर दिला की जो कोणी या नागांची पूजा करेल ना, तर त्यांना कधीच सर्पभय, नागाचं भय उरणार नाही, विषबाधा होणार नाही. थोडक्यात काय, तर नागदेवतेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा एक आनंददायी असा हा नागपंचमीचा सण आहे. अच्छा. मग या नेमकं मग आता तुम्ही या सणाचा इतिहास म्हणजे थोडक्यात वैशिष्ट्ये सांगितलीस, तर मग हा नेमका सण कशा पद्धतीने आता साजरा करायला पाहिजे? म्हणजे पुरातन काळात तो कशा पद्धतीने साजरा होत असेल, आता त्याचं स्वरूप कदाचित बदललं असेल, मग तो नेमका कशा पद्धतीने त्याचा आध्यात्मिक लाभ घेण्यासाठी तो सण कशा पद्धतीने साजरा करायला हवा? आता ह्या प्रश्नाचं तुम्ही उत्तर देण्यापूर्वी मी काही अजून 1-2 गोष्टी याच्यामध्ये सांगू इच्छितो. ओके. म्हणजे भगवान श्रीकृष्णाने सुद्धा भगवद्गीतेमध्ये काय सांगितलंय की नागांमध्ये जो श्रेष्ठ आहे अनंत नाग, तो सुद्धा मीच आहे. अच्छा. ते माझंच एक रूप आहे. नवनाग स्तोत्र आहे, त्या नवनाग स्तोत्रामध्ये सुद्धा 9 नागांचं वर्णन केलेलं आहे, 9 नागांची नावं त्याच्यामध्ये घेतलेली आहेत. मग ती 9 नाग कोणते, तर अनंत, वासुकी, शेष, पद्मनाभ, कंबल, शंखपाल, धृतराष्ट्र, तक्षक आणि कालिय. आणि त्या स्तोत्रामध्ये काय सांगितलंय की जे कोणी हे नवनाग स्तोत्र सकाळी आणि संध्याकाळी दररोज त्याचं पाठ करतील, म्हणतील, तर त्यांना कधीही विषबाधा होणार नाही, सर्पभयाचं भय त्याच्यापर्यंत काय मुक्तच राहतील. अच्छा. त्याचबरोबर हे जे नागदेवता जी आहे, जसं मगाशी म्हटलं की श्रीकृष्णनी सांगितलंय मी नाग आहे, म्हणजे नागामध्ये ना त्यात थोडंफार प्रमाणात विष्णू तत्व आहे आणि शिवतत्व पण आहे. आपण जेव्हा नागदेवतेचं हे करतो, पूजा अर्चा करतो, तेव्हा आपल्याला ना ते शिवतत्वाचा लाभ होतो. आता ही नागपंचमी जी आहे, ती नागपंचमी कशा प्रकारे साजरी केली जाते असा तुमचा प्रश्न आहे. तर जसं तुम्ही मागाशी म्हटलात की नागपंचमीला झोके खेळले जातात, मेहंदी काढली जाते, नवीन वस्त्र आहे ते नवीन वस्त्र परिधान केली जातात, अलंकार परिधान केले जातात. घरामध्ये एक पाट ठेवायचा असतो आणि त्या पाटावरती गंध, हळद, कुंकू, तर ह्यांनी एक 5 फण्यांचा नाग, त्या 5 फण्याच्या नागाचं चित्र काढतात. किंवा 9 नाग म्हणजे रक्तचंदन जे असतं, तर त्या रक्तचंदनाने 9 नागाच्या आकृती तिथे काढतात. आणि मग सुवासिनी काय करतात, त्या नागांचं पूजन करतात आणि पूजन करून दूध आणि लाह्या हे अर्पण केलं जातं. आणि त्यानंतर घरातले जे सगळे आहेत तर ते सगळे त्याला हरभरे, फुटाणे हे सगळे तिथे अर्पण करतात. ही पूजा करत असताना जे आता मी 9 नागाची नावं घेतली, त्या 9 नागांची नावं घेऊन लाह्या आणि दूध हे अर्पण करण्याची त्याच्यामध्ये पद्धत आहे. हे जर आपण केलं तर आपल्याला कधीच सर्पभय राहत नाही. विषबाधा जी आहे, तर विषबाधा आपल्याला होत नाही असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. आता हे करत असताना पुन्हा आपला केंद्रबिंदू काय आहे, म्हणजे आपल्या चर्चेचं, आपल्या प्रेक्षकांना माहिती आहे, आपल्या चर्चेचा केंद्रबिंदू नेहमी अध्यात्म असतो. बरोबर. ह्याच्या मागे पण हेच आध्यात्मिक अंग आहे की त्या दिवशी, त्या नागपंचमीच्या दिवशी शिवतत्व जे मोठ्या प्रमाणावरती प्रक्षेपित झालेलं असतं ना, तर ते शिवतत्व ग्रहण करण्याची एक संधी या नागपूजनाने असते. पूर्वीच्या काळी प्रत्यक्ष नागाचं पूजन केलं जायचं. बरोबर. जे अगदी गावाबाहेर वारुळ असायची आणि त्या वारुळामध्ये तिथे जाऊन महिला नागपूजन करायच्या. पण आता का ते शक्य होत नाही. तर मग आता आपण आपल्या घरामध्ये
अशा प्रकारे अवश्य नागपंचमीचा नागपूजन करू शकतो. अच्छा. मग ते पूर्वीच्या काळी जे वारुळाची पूजा व्हायची त्याला ते आध्यात्मिक अधिष्ठान आहे का? म्हणजे वारुळात नाग राहतो किंवा अशा अर्थानं बघितलं जात होतं का? अगदी बरोबर. म्हणजे पूर्वीच्या काही जे वारुळात पूजा व्हायची तर वारुळामध्ये ना नागाचं वास्तव्य असायचं आणि त्यामुळे जसं आपण म्हणलं ते शिवलहरी जे असतात, ते शिवतत्व जे असतं, तर त्याचा वास तिथे असायचाच. आणि म्हणून पूर्वीच्या काळी त्या वारुळामध्ये जायचे आणि त्या वारुळामध्ये तिथे नागाचं पूजन तिथे केलं जायचं. त्याचा लाभ हा तिथे व्हायचा. अच्छा. आता आपण मगाशी म्हटलात की या नागपंचमीच्या सणाच्या निमित्तानं झोके बांधले जातात मोठे मोठे म्हणजे झाडांना, आणि ते झोका खेळताना महिला आपल्या माहेरच्या आठवणींची गाणी गातात किंवा आता ते मेहंदी काढली जाते, नवीन वस्त्र अलंकार केले जातात. याच्या पाठीमाग काही परत आध्यात्मिक याच्या पाठीमाग काही गोष्टी आहेत का? म्हणजे आपण ज्या प्रकारे चर्चा करतोय तसंच त्याच्या पाठीमागे काही शास्त्र आहे का? निश्चित. म्हणजे 5 युगांपूर्वी सत्तेश्वरी नावाची एक कनिष्ठ देवी होती. देवतांमध्ये पण प्रकार असतात. आता त्या सत्तेश्वरीचा जो भाऊ होता सत्तेश्वर, तर तो नागपंचमीच्या आदल्या दिवशी म्हणजे तो श्रावण चतुर्थीला त्याचा अपमृत्यू झाला. आता त्या सत्तेश्वरीला हे सहन झालं नाही, खूप दुःख झालं आणि त्या दुःखामध्ये पूर्ण दिवसभर तिने काही खाल्लं नाही त्या वियोगामुळे भावाच्या. अच्छा. आणि म्हणून त्याची स्मरण म्हणून आज उपवास केला जातो. महिला नागपंचमीला उपवास धरतात. बरोबर. त्यानंतर झालं कसं की तिचं ते दुःख बघून नाग जो होता त्या एका नागराजाने तिच्या भावाच्या रूपामध्ये तिला दर्शन दिलं सत्तेश्वरीला. ते पाहून ती खूप आनंदी झाली आणि तिने त्या नागाचं पूजन केलं. ते पूजन केल्यावर नागाने तिला वर दिला की जी कोणी बहीण माझं पूजन करेल तर तिचं आणि तिच्या भावाचं मी कायम रक्षण करेन, असा नागाने वर दिला. आणि म्हणून आपल्याकडे ना नागाचं पूजन करण्याची पद्धत किंवा प्रथा त्यावेळी पडली. त्यानंतर त्यांनी काय केलं तर तिने आनंदी व्हावं म्हणून मग तिला वस्त्र दिली, तिला अलंकार दिले. आज त्याचंच एक प्रतीक म्हणून नागपंचमीच्या दिवशी ज्या महिला असतात तर त्या चांगल्या प्रकारे सजतात, नवीन वस्त्र परिधान करतात, अलंकार परिधान करतात किंवा हातावर सात्विक अशी मेहंदी काढतात. हे त्या आनंदाचं प्रतीक आहे की ते केल्याने काय होतं की एक नवा उत्साह निर्माण होतो, नवीन प्रकारचा एक आनंद निर्माण होतो, वातावरण पण सात्विक आणि आनंदी होतं. अच्छा. त्यानंतर आपण म्हटलं की झोके खेळले जातात. मग झोके खेळण्यामागे पण एक तेच शास्त्र की जेव्हा त्या सत्तेश्वरीला लक्षात आलं की अरे आपल्या भावाचं आपलं दर्शन झालं, ती इतकी आनंदी झाली की ती म्हणजे त्या सैरावैरा धावत सुटली आणि तिने त्या झाडांवरती इकडून तिकडे त्यावेळी पारंब्या होत्या त्याच्यावर तिने झोके खेळले. अच्छा. मग त्याचं प्रतीक म्हणून त्यानंतर झोके खेळण्याची परंपरा सुरू झाली. आता ह्याच्यामध्ये पण कसं आहे की झोका खेळताना पण आपण काय भाव ठेवू शकतो किंवा बहिणीने काय भाव ठेवायला पाहिजे की जेव्हा झोका उंच जातो ना तेव्हा आपल्या भावाची जी प्रगती आहे ती प्रगती होतीये. तो प्रगतीचा एक एक शिखर सर करत पुढे पुढे चाललेला आहे. आणि जेव्हा झोका खाली येतो तेव्हा भावाच्या जीवनातली जी काही दुःख आहेत ती दुःख कमी कमी होत चाललेली आहेत. माझ्या भावाच्या जीवनातल्या सगळ्या अडचणी दूर होत चाललेल्या आहेत. झोकावर जाताना माझ्या भावाची आध्यात्मिक आणि व्यावहारिक सर्वच प्रकारची प्रगती होत चाललेली आहे. असा जर भाव असेल ना झोका खेळताना तर खऱ्या अर्थाने त्या बहिणीला आणि भावाला दोघांनाही त्याचा खूप मोठ्या प्रमाणावरती लाभ होतो. भावासाठी जेव्हा एखादी बहीण प्रार्थना करते तेव्हा ती जेव्हा आर्ततेने प्रार्थना करते तेव्हा तिची हाक ही ईश्वरापर्यंत पोहोचते, देवापर्यंत पोहोचते आणि त्याचा लाभ आहे त्याचा लाभ भावालाही होतो. भावाभोवती पण एक संरक्षण कवच निर्माण होतं, बहिणीभोवती पण संरक्षण कवच निर्माण होतं. त्यावेळी जे शिवतत्व उपस्थित असतं त्या शिवतत्वाचा भावाला लाभ होतो, शक्ती तत्वाचा बहिणीला लाभ होतो. एकूणच काय ना की हा जो नागपंचमीचा सण आहे तर त्याचा आध्यात्मिक स्तरावर जर आपल्याला लाभ करून घ्यायचा आहे तर तिथे जसं आपण म्हणतो भाव तिथे देव आहे. तुमचा जसा भाव आहे त्याप्रमाणे त्याचा आध्यात्मिक स्तरावर तुम्हाला निश्चित त्याचा लाभ होणार आहे.
आता तर नागपंचमीचा सण कसा साजरा करावा हे तुम्ही सांगितलं. त्यासाठी काय काय करायला पाहिजे. मग त्याच दिवशी काही गोष्टी आपण निषिद्धही म्हणतो. उदाहरणार्थ बरं. चिरणे किंवा कापणे ते आपण त्या बरं. नागपंचमी दिवशी अशुद्ध म्हणजे अशुभ म्हणतो. बरोबर. याच्या पाठीमागे काय शास्त्र आहे? नागपंचमीच्या दिवशी ज्या नागदेवतेच्या लहरी असतात, स्पंदन असतात, ती स्पंदनं कार्य करत असतात. आता नाग ही देवता वारुळात राहते किंवा जमिनीवर सरपटते, हे बरोबर आहे. ती स्पंदनं जी असतात ती आपल्या भूमीलगत असतात. बरोबर. आता त्या दिवशीच आपण काय करतो, काय करायचं असतं की नागाचं पूजन करून ती जी तत्व आहेत, ईश्वरी तत्व, ते आपण ग्रहण करण्यासाठी प्रयत्न करत असतो. आता कापणे, तळणे, चिरणे किंवा भूमी नांगरणे, ह्या ज्या सगळ्या कृती आहेत ना, खोदणे, ह्या कृती कशा आहेत? ह्या सगळ्या रजतामात्मक कृती आहेत. आणि त्यामुळं ती जी सगळ्या लहरी आहेत नागदेवतेच्या ईश्वरी लहरी, तर त्या लहरी, या लहरींना अवरोध होतो, त्यांना विरोध होतो आणि एक प्रकारचे पातक पण लागतं. आणि म्हणून त्या दिवशी ह्या ज्या सगळ्या कृती आहेत ना, कापणे आहे, तळणे आहे, भाजणे आहे, चिरणे आहे, भूमी नांगरणे आहे, ह्या सगळ्या ज्या कृती आहेत त्या कृती निषिद्ध अशा मानल्या गेलेल्या आहेत. अच्छा. आपण आत्ता वन्यजीव कायदे सक्षम झाल्यामुळे असतील किंवा त्याच्या प्रभावामुळे असेल, आत्ता बऱ्यापैकी कमी झालं. पण यापूर्वीच्या काळात, मधल्या काळात म्हणजे अगदी 1-2 दशकापूर्वी जर आपण बघितलं तर नागपंचमीला प्रत्यक्षात नाग पकडून त्याची मिरवणूक वगैरे काढली जायची. त्या नागांचा म्हणजे नाग म्हणजे खेळवताना दाखवले जायचे. गावागावात ती मिरवणूक काढली जायची. ही कृती योग्य होती का? म्हणजे आता ते थांबलेलंच आहे. आता ते कायदे कडक असल्यामुळे ते थांबलं. पण पूर्वी मात्र त्याचा बाजारच मानला जायचा. ते नाग अक्षरशः म्हणजे आता 32 शिराळा असेल किंवा आता त्याबरोबर बऱ्याच गावामध्ये ते सुरू असायचं. आपल्याकडे इथं ढोलगरवाडी आहे, तिथेही सर्प प्रदर्शन भरवलं जातं. किंवा ते नागांची तशी मिरवणूक काढणं किंवा हे योग्य होतं का? तसं मगाशी म्हटलं ना की भाव तिथे देव आहे. तर तुमचा भाव जर असेल ना की नागाचं प्रत्यक्ष पूजन आपण करतो आहोत, तर त्या भावाप्रमाणे तुम्हाला फळ मिळणारच आहे. आता फक्त जसं तुम्ही म्हटलात की त्या नाग आहे, त्या नागाचे कुठे हाल होत नाहीयेत ना, किंवा त्याला कुठे त्रास होत नाहीये ना, तर हे पाहणं महत्वाचं आहे. जर तसं होत असेल तर निश्चितच ती कृती समर्थनीय कुठेच नाहीये. पण ह्यामध्ये पण एक काय आहे ना की काही संघटना असतात, प्राणीमित्र संघटना असतात की ज्यांना वर्षभर कत्तल दिसत नाही केलेली. गाय असेल किंवा अन्य प्राण्यांची कत्तल तिथे दिसत नाही किंवा त्या विरोधात कुठे आवाज उठवला जात नाही. पण हिंदूंचे सण आले की मात्र असा काहीतरी हिंदूंचा बुद्धिभेद केला जातो. पण तसा कुठे जर प्रयत्न होत असेल तर तो मात्र पूर्णपणे चुकीचा आहे. कारण हिंदू धर्म हा असा एकमेव आपला धर्म आहे, आपली संस्कृती एकमेव अशी आहे की ज्यामध्ये प्रत्येक घटकाची काळजी घेण्याचं प्रावधान आपल्या धर्मात सांगितलेलं आहे किंवा प्रत्येक घटकाप्रती कृतज्ञता व्यक्त करायला सांगितलेली आहे. त्यामुळे तुमचा जो प्रश्न हा बरोबर आहे एका अर्थी की ते योग्य आहे का? तर आपण जर कृतज्ञता भावात आहोत, त्या प्राण्याला काळजी कुठलेच काही होत नाही, तर निश्चित ते योग्य आहे. पण मान्य न्यायालयाने जो दिलेला निर्णय आहे तो निर्णय श्रीसामान्य मानून हिंदूंनी ते प्रथा बंद केलेली आहे. आणि म्हणून आपण आता काय सांगितलं की आपण आपल्या घरच्या घरीच पाटावर नागाची आकृती काढून प्रतिकात्मक त्याचं पूजन निश्चित करू शकतो. अच्छा. नाग शेतकऱ्याचा आपण मित्र मानतो. अगदी बरोबर. आणि आता शेतात सुद्धा म्हणजे सर्पदंशाचे प्रकार हे असतातच. म्हणजे ते चूक त्यात मानवी चूक असते किंवा प्राण्याची चूक तर असू शकत नाही. मग हे आपण त्याला देवता म्हणत असताना ह्या ज्या घटना घडतायत त्याकडे आपण म्हणजे आध्यात्मिक दृष्टीने कसं पाहिलं पाहिजे, हे आता का व्हायला लागलं आपल्याकडे? त्याच्यामागे ना काही 2 महत्वाची कारण आहेत. महत्वाचं एक कारण काय की पूर्वीच्या काळी प्रत्येक देवतेला तिचं एक स्थान असत होतं. जसं की क्षेत्रपाल देवता आहे, ग्रामदेवता आहे, स्थान देवता आहे, ह्यांचं आपापलं स्थान आहे. तसं नागदेवतेचं पण स्थान होतं. म्हणजे पूर्वी गावाबाहेर नागबन असायची. अच्छा. नागबनामध्ये काय असायचं, दाटी वाटीने झाडी असायची आणि गावामध्ये तिथे वारुळ असायचं आणि वारुळामध्ये नाग वास्तव्याला असायचे. अगदी आजही कर्नाटक राज्यामध्ये मुलकी, सुरतकल या भागामध्ये तुम्हाला नागबन बघायला मिळतात. अच्छा. की ते जे नाग असतात तिथे त्यांचा जो वास्तव्य असतं ते त्या वारुळामध्ये असतं. ते कुठेही नागरी वस्तीमध्ये येत नाही आणि त्यांना त्रास द्यायला तिथे कोणी नागरिकही जात नाहीत. तर आता काय झालं की मनुष्याची विकासाची हवा वाढलेली आहे. बरोबर.
आपणच बघतो जंगल नष्ट होत चाललेली आहेत, त्यामुळे जंगली प्राणी आता आपल्याकडे यायला लागले. मग तसं मनुष्यानी विज्ञानाच्या आधारे जी काही प्रगती केली त्यात त्यांनी जंगल नष्ट करून टाकलं आणि कॉन्क्रीटची जंगल उभारायला सुरुवात केली. आणि म्हणून आज ना जे नाग आहेत की जे त्रास देत नव्हते किंवा मानवी वस्तीत नसायचे आता मानवी वस्तीत यायला लागलेले, ते एक कारण आहे. दुसरं एक कारण त्याच्यामध्ये असं आहे ना की जे अतृप्त पूर्वज असतात की जे त्यांना पुढची गती मिळालेली नसते, तर आपल्या शास्त्रात काय सांगितलंय तर त्यांना ना नागाच्या रूपात जन्म मिळतो. अच्छा. काळ्या नागाच्या रूपात त्यांना जन्म मिळतो असं आपल्या शास्त्रात सांगितलेलं आहे. मग आपण बघतो की हल्ली बऱ्याच कुटुंबामध्ये पितरांचे त्रास असतात हो. आणि मग काही वेळा आपल्याला सांगतात की तुम्हाला सर्पदोष आहे, मग नारायण नागबळी करावा लागेल. नारायण नागबळी तुम्हाला करावा लागेल, प्रतिकात्मक तो करायचा असतो, विधी असतो तो. ह्याचा अर्थ काय आहे ना की पूर्वज जे असतात आपले की जे आपल्या घरामध्ये कुटुंब आपल्या संसारामध्ये अडकलेले आहेत तर ते पुढे जात नाहीत ना, आणि मग ते नागाच्या रूपामध्ये त्यांना ते जन्म परत मिळतो. मग अशा वेळी काय करायचं तर अशा वेळी त्यांना मुक्ती मिळवण्यासाठी श्राद्ध पक्ष यासारखे विधी तर करायचेच करायचे, पण त्याचबरोबर श्री गुरुदेव दत्त हा नामजप पण आपण करणं खूप आवश्यक आहे. या नामजपाने काय होतं की आपले जे पूर्वज असतात ना तर त्या पूर्वजांना पुढची गती मिळण्याला सहाय्य होतं. पूर्वज पण पुढच्या याला जातात आणि मग आपल्याला जो होणारे त्रास आहेत ना, म्हणजे काही जणांना असे पण स्वप्न पडतात की त्यांना स्वप्नामध्ये नाग दिसतात, साप दिसतात, तर हे सुद्धा ना पितृदोषाची लक्षणं असू शकतात वारंवार दिसणे. मग त्यासाठी आपण जर का हा दत्तगुरूंचा श्री गुरुदत्त नामजप जर आपण केला तर निश्चितच आपल्याला त्याच्यापासून सुटका आपली मुक्तता होते. आपले जे जे काही पितृदोष आहे तर ते पितृदोष अल्पायला मदत होते. त्याचबरोबर नियमित आपण जर श्राद्ध आणि पक्ष केलं तर त्याच्यापासून पण आपल्याला त्याचा लाभ होतो. नक्कीच. तर आपण आज नागपंचमीच्या निमित्तानं इथं आलोत आणि त्याचं या सणाचा पूर्ण आपण इतिहास किंवा त्याचा पूर्ण प्रवास आपल्या चर्चेतून इथं उलगडला. खरं तर हा हिंदू धर्मातील एक सण, हा निसर्गाशी जोडणारा एक सण या अर्थानं तो आपण पाहिला पाहिजे आणि तो शेतकऱ्यांचा मित्रच नाग असं मानलं पाहिजे, असा आपण संदेश या माध्यमातून आपण नागरिकांना दिलो. तर आपण आलात आणि आपण ही चर्चा घडवून आणलो, याबद्दल आपलं आमच्या चॅनलच्या वतीनं आमच्या दर्शकांच्या वतीनं आपलं मनपूर्वक आभार. धन्यवाद. नमस्कार. दर्शकांना नागपंचमीच्या खूप शुभेच्छा.